आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राष्ट्रीय महामार्गावरील अनेक पट्ट्यांमध्ये मोबाईल नेटवर्क नसल्याची गंभीर समस्या लक्षात घेऊन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दूरसंचार विभाग आणि ट्राय यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे। देशातील सुमारे 1750 किलोमीटर महामार्गावरील 424 ठिकाणे नेटवर्क अभावी प्रभावित असल्याचं मूल्यांकनात आढळून आलं आहे। महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या आज होणाऱ्या निवडणुकीला काल मुंबई उच्च न्यायालयाने पुढच्या आदेशापर्यंत स्थगिती दिली। या निवडणुकीत घराणेशाही आणि पक्षपात होत असल्याचा आरोप झाला होता। नागपूरमधील श्रद्धास्थान असलेल्या आणि प्राचीन स्वयंभू श्री गणेश मंदिर टेकडी इथं आज अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांची पहाटेपासूनच गर्दी बघायला मिळाली। सकाळी 4 वाजता श्री गणेशाची महाआरती करण्यात आली। तिळी चतुर्थीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक नागपुरात दाखल झाले होते। यावर्षी तिळी चतुर्थी मंगळवारी असल्यामुळे अंगारक योग जुळून आला असून त्यामुळे भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली। 750 किलो चांदीपासून तयार करण्यात आलेलं गर्भगृह तसंच भाविकांसाठी सुमारे 900 किलो गुळ रेवडीचा प्रसाद वाटप करण्यात आला। देवस्थान ट्रस्टकडून विशेष आणि व्यापक स्वरूपाची व्यवस्था करण्यात आली। देशभरात अनेक ठिकाणी दाट धुक्यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झालाय। यामुळे अनेक रेल्वे गाड्या उशिराने धावत आहे। प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर येण्यापूर्वी आपल्या गाडीच्या स्थितीची माहिती करून घ्यावी असं आवाहन विभागाने केलंय। अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामांना वेग मिळाला असून आवासीय सुविधा, स्थानक इमारती आणि प्रवासी पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होते आहे। या प्रकल्पाअंतर्गत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 28 निवासस्थानांचे टॉवर पूर्ण झाले असून पूर्व आणि पश्चिम बाजूच्या स्थानक इमारती, फूट ओव्हरब्रिज आणि कॉन्कोर्सची कामं अंतिम टप्प्यात आहे। पुनर्विकास पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना अधिक आधुनिक, सुरक्षित आणि प्रवासी अनुकूल सुविधा उपलब्ध होणार आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील त्यांच्या मोहाळा गावात जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे। मस्जिदमधून बाहेर येत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला। हल्लेखोराने हिदायत पटेल यांच्या मानेवर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले। गंभीर अवस्थेत असतानाही त्यांनी स्वतःला सावरत मदत मिळवली। प्रकृती अधिक चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अकोल्यातील रुग्णालयात हलवण्यात आले। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।